रूप पाहता
विठ्ठला
भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमे नाही केली सुटका काही नाही केली सुटका काही हे प्रवाही पडिला आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमे निळा म्हणे लावणी हाती निळा म्हणे लावणी हाती केली माती आयुष्या आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमे विठ्ठला प्रथम नमन करो गणनाथ मा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन कृपाधानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा विठ्ठल येथे येऊनी केले काही येथे येऊनी केले काही विठ्ठल नाही आठविला आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा 4 चरणाचा आणि हा देह
कशासाठी मिळालाय, कदाचित ते केलंय का असा विचारणारा मात्र प्रश्नार्थी अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हा अभंग इथे निवडण्याचं कारण मोठं गोड आहेत महाराज. कारण एक आहे साईबाबा शताब्दी महोत्सव आणि त्याला अनुरूप कारण की शहीद जवान पित्यार्थ आणि म्हणून त्यांनी इथं आल्याच्या नंतर केलं काय आणि आपण करावं काय हा प्रश्न आपल्या सर्वांना विचारलेला आहे तो या अभंगाद्वारे. विठ्ठल निळोपरायांनी तुम्हा मला प्रश्न विचारावा कारण निळोपरायांचा तेवढा अधिकार आहे महाराज. कोणी कुणाला विचारून चालत नाही. विचारणारा अधिकारी पाहिजे आणि ऐकणारा त्या पात्रतेचा पाहिजे. ऐकणारे निळोपराय आहेत, ऐकणारे मात्र सांगणारे संत आहेत आणि ऐकणारे तुम्ही आम्ही आहोत. निळोपरायांनी विचारलाय प्रश्न कारण निळोपरायांचा तेवढा अधिकार आहेत महाराज. कारण संतांचा अधिकार तो काही साधा नाही. संत काही तुमच्या आमच्यासारखे नाही. कदाचित आपण बरेच संत या कलियुगात केले परंतु तुमच्या आमच्यासारखे संत होऊच शकत नाही. संत नवती जगा माणसाच्या सारिके ते तुमच्या आमच्यासारखे नाहीत महाराज. संत ते संतच आणि संतांसारखी लीला संतांसारखे उपकार या जगतामध्ये आपल्यावर कोणीच करू शकत नाही. किती उपकार महाराज. कदाचित महाराज संतांनी सगळ्यांना आपलंसं केलं. जे गांजलेले आहेत त्यांनाही आपलंसं करणारे संत आहेत महाराज. कारण संत कुणाला दूर लोटत नाही. संत सर्वांना आपलंसं करत असतात आणि विचार जर केला तर शिर्डीचे साईबाबा जर म्हटलं तर तिथं कोणीही जा महाराज. सगळीकडे मंदिर आहे पण साईबाबांसारखं मंदिर आणि श्रीमंत मंदिर कुठेच नाही. आणि हे खरं मात्र त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहेत असं म्हणायला हरकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहेत महाराज की तुम्ही बघा की साईबाबांची लीला अपरंपार आहेत. तिथे कोणी जा बरं तिथे नुसते गरीबच जात नाहीत महाराज. 2 नंबर वाले सुद्धा जातात, भ्रष्टाचार करणारे सुद्धा जातात, गरीब सुद्धा जातात पण सर्वांना आपलंसं करणारे ते साईबाबा आहे. काय लीला असतील मला संतांसारखे लीला या जगतामध्ये कोणीच करू शकत नाही. आणि संत जितकं सुख देतात तेवढं सुख बाकी कशातच नाहीत महाराज. त्यांच्या संगतीत गेलात की सुखाची प्राप्ती होत असते. इतकं संतांच्या संगतीमध्ये सुख आहे महाराज. वर्णन करतात संत संगतीचे काय सांगू सुख आपण परीखे नाही ते काय सांगू सुख आणि आपण पारिथे नाही तेथे. तिथं तुमच्या आमच्या सारखं नाही. मग असे संत नेमके कोण आहेत असा जर प्रश्न केला देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला प्रतिमा आहे पण संत तेच देव आहे आणि देव तेच संत आहे. संत काय करू शकत नाहीत महाराज. संत सगळं करू शकतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की साईबाबांनी काय केलं नाही. तसं जर बघितलं तर आता सगळ्यात श्रीमंत आहे पण पहिली जर परिस्थिती साईबाबांची पाहिली तर अत्यंत हलाखीची अत्यंत गरिबीची परिस्थिती साईबाबांची महाराज. एक प्रसंग
आवडतो म्हणून सांगते ऐका की साईबाबांच्या जीवनामध्ये एक दिवस असा होता की तो दिवस होता पंथी पौर्णिमेचा. पंथी पौर्णिमा होती महाराज साईबाबांच्या घरी आणि काही लोक होते की ती साईबाबांना त्रास देणारे होते. ते त्रास देणाऱ्या साईबाबांच्या लोकांनी तो विचार केला की आज पंथी पौर्णिमा आहे, साईबाबांना पंथ्या लावाव्या लागतील, पण खरंच संत आहेत का हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणून त्या लोकांनी काय केलं महाराज, साईबाबांच्या कुटीमध्ये घरामध्ये जेवढं तेल होतं तेवढं घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर सगळे लोक गंमत पाहण्याकरता आली. तेव्हा साईबाबांचे भक्त तिथे आल्यानंतर साईबाबांना विचारू लागले, बाबा पंथ्या लावायचे आहे पण घरामध्ये तेल नाहीये, पंथ्या कशाने लावाव्यात. साईबाबा हसले आणि स्मित हास्य करून बोलू लागले, अरे काळजी कशाला करतात, पंथ्याच लावायचे आहेत ना, अंधकार दूर करायचा आहेत ना, उजेड निर्माण करायचा आहेत ना, प्रकाश निर्माण करायचा आहेत ना. मग पाहता काय, सगळ्या पंथ्यांमध्ये तेलाऐवजी पाणी होता. 100% पंथी लागणार म्हणजे लागणार. मला साईबाबांच्या भक्तांनी ऐकलं, आश्चर्य काय सांगावं, सर्व पंथ्यांमध्ये तेलाऐवजी पाणी ओतलं आणि सर्व पंथ्यांनी मात्र सगळीकडे अंधकार दूर केला आणि प्रकाश निर्माण केला. ही साईबाबांची लीला आहे महाराज. म्हणून संत काही सामान्य नाही, म्हणून नोहे हा सामान्य, महिमा संतांचा तो सामान्य नाही आहेत महाराज. म्हणून संत ते संतच आहे. संत काय करत नाहीत महाराज, काय काय केलं सांगू काय का. कदाचित महाराज आम्ही बोलतोय, बऱ्याचदा आमची घसे बसायची वेळ आली, आम्ही रोज लोकांना सांगतो टाळी वाजवा, टाळी वाजवा, तरी माणसं टाळी वाजवत नाही, माणसं टाळी वाजवत नाही, यात नवल नाही. पण खरं सांगू का, तुम्ही जर बघितलं तर महाराज माणूस सध्या टाळी वाजवत नाही, भजन म्हणत नाही, पण माझ्या ज्ञानोबारायचा स्पर्श रेड्याला व्हावा आणि त्या रेड्यानं मात्र वेद बोलावे इतका अधिकार माझ्या ज्ञानोबारायचा होता महाराज. साधी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट नाहीयेत महाराज. म्हैसे पुत्र मुखे बोलविल्या श्रुती, म्हशीचा पुत्र रेडा आणि रेड्याच्या मुखातनं वेद बोलवणारे माझे ज्ञानोबाराय. काय आश्चर्य आहेत महाराज. जगामध्ये अनेक मंदिरं पाहिलेत, देशामध्ये अनेक मंदिरं पाहिले, देवासाठी मंदिर आहे यात नवल नाहीत महाराज. देवासाठी तर मंदिर सर्वच बांधतात, पण आश्चर्य याच्यात आहे की माझ्या रेड्याच्या समाधीचं मंदिर आहे यात नवल आहे. साधी गोष्ट नाहीत ना. माझ्या ज्ञानोबारायचा स्पर्श रेड्याला व्हावा आणि रेड्याच्या समाधीचं मंदिर तयार व्हावं इतका अधिकार माझ्या ज्ञानोबारायचा. काय सांगावं महाराज. जगामध्ये बरेच मंदिर आहे, बरेच मंदिर आहे, 4 खांबात मंदिर बांधल्या जातं यात नवल नाही, पण या जगतामध्ये एकच मंदिर असं आहे की ते खांबासाठी मंदिर आहे. माझ्या ज्ञानोबारायचा स्पर्श खांबाला व्हावा आणि खांबाचं मंदिर तयार व्हावं यात मोठं नवल आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. कधी जर गेलात अहमदनगर जिल्हा नेवासेला तर बघा खांबासाठी मंदिर आहेत महाराज. माझ्या ज्ञानोबारायचा स्पर्श रेड्याला व्हावा तर रेड्याच्या समाधीचं मंदिर व्हावं, माझ्या ज्ञानोबारायचा स्पर्श खांबाला व्हावा तर खांबाचं मंदिर तयार व्हावं इतका संतांचा अधिकार आहे. आणि हे बहुतेकाला जरी खोटं वाटलं असेल तरी मीडियाने टिपलंयत महाराज की मात्र पंढरपूरला खरंच ज्ञानोबाराय जातात का असं त्यांना वाटलं. त्यावेळेला सगळेजण मात्र शूटिंग काढत असताना माझ्या ज्ञानोबारायच्या मंदिराचा कळस हल्ला म्हणजे माझ्या ज्ञानोबाराय निघाले. एवढं आश्चर्य आहे महाराज. मला सांगायचे काय, संतांचा अधिकार साधा नाहीत महाराज. कारण मात्र ते संतच आणि कुणालाही संत म्हणून चालत नाही हो, कुणालाही संत म्हणून चालत नाही. कदाचित ते संतांसारखे दिसतील म्हणून संतांसारखे असतील असं नाही. म्हणून आज ज्यांचा अभंग आहे ते संत आहेत, आज ज्यांचा अभंग आहेत ते निळोप्पार आहेत. आणि निळोप्पार आहेत तुम्हा मला विचारताय प्रश्न, काय विचारला, येथे येऊन केले काय. तुम्ही इथे आलात पण इथे आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं. इथं म्हणजे कुठं, राजापूरला नाही तर बरीच म्हटली राजापूरला येऊन काय केलं, तसं नाही. या मृत्यू लोकात तुम्ही आलात, नरदेह तुम्हाला मिळाला, पण इथे आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. इथे तुम्ही आलात पण काय केलं. मला ज्याचं जे उत्तर आहे ते विचारपूर्वक देणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. कारण प्रश्न कळाला तर उत्तर कळत असतं, बरोबर ना सर.
आमचे सर आम्हाला सांगायचे बोर्डाच्या पेपरला, हे बघा विद्यार्थ्यांनो, परीक्षेला बसलाय तुम्ही, बोर्डाचे पेपर आहात, पहिल्यांदा प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून घ्या, उत्तरपत्रिका व्यवस्थित घ्या आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिलाच क्रमांक टाकून लिहा. याचा त्याचा क्रमांक चेंज झाला, एक्सचेंज झाला की 0 मार्क मिळेल. म्हणून ज्याचं उत्तर त्याला देणं गरजेचं आहे. प्रश्न कळाला तर उत्तर देता येतं, ज्याला प्रश्नच कळाला नाही तो कुठेही डोकं लावतो. आणि आज जो विचारलाय ना महाराज प्रश्न, इथे येऊन केलं काय, तुम्ही इथे आल्याच्या नंतर काय केलं, तेव्हा 100% लोकांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चुकीचं दिलं, अतिशय चुकीचं दिलं. काय बोलतात निळोबारा, इथे येऊन काय केलं, 200 एकर जमीन घेतली, 1 कोटीचा बंगला बांधला, 80 लाखाची गाडी घेतली, नातू झाले, पंतू झाले आणि आणखीन काय करायचं बाकी राहिलं. निळोबारा म्हटले, बाबा तू प्रपंचाचा किती पसारा मांडला याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. तू इथे आल्यानंतर तुला तो आठवला का, आणि नसेल आठवला तर तुझा जन्म भक्ती विना गेला, भक्ती विना गेला, भक्ती विना गेला, भक्ती विना गेला, बहुता चुकी बहुत सुकृते नरदेह लादला. महाराज हे काही मिळणं शक्य नाहीये ना, हे खूप प्रारब्ध लागतं, भाग्य लागतं, तेव्हा प्राप्त होत असतं. एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती, आणि हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंड मिळायला खूप मोठं भाग्य लागतं आणि भरतखंडामध्ये नरदेहाची प्राप्ती होणं म्हणजे संपत्ती रूपाने आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. कारण हे काही शक्य नाहीत महाराज अनेकांना मिळणं. मग हे आम्हाला मिळाल्यानंतर निळोबारे म्हणतात, अरे बाबा फुकटच मिळालेत ना. मग तुम्हाला प्रश्न विचारतोय, इथे आल्याच्या नंतर काय केलं, याचं जे उत्तर आहेत ना महाराज, काही डोकं लावून कसंही द्यायचं नाही, विचारपूर्वक उत्तर देणं फार गरजेचं आहे. माणसं कुठेही डोकं लावतात आणि काही उत्तर देतात महाराज. डोके लावणारे आम्हाला बरीच भेटत असतात, दररोज आम्हाला भेटतात, काही डोकं लावतात, काही प्रश्न विचारतात, अगदी माणूस बोर होईपर्यंत प्रश्न विचारत असतात. म्हणून मला सांगायचं आहे की इतके डोके लावणारे असतात. एक असं डोकं लावणार होतं महाराज, रडायला लागलं, रडायला, पण त्याच्यासारखं एकाच डोळ्यातून पाणी यायचं, सारखं एकाच डोळ्यातून यायचं. मला सांगा, तुम्ही रडताना तुमच्या 2 डोळ्यातून पाणी येतं का एका येतं? बोलत चला, म्हणजे जिवंत आहेत असं वाटेल मला. दोन्ही येतं ना, थंडी भरपूर आहे पण बोलले तर थंडी दूर होईल. दोन्ही येतं ना, माझ्या सुद्धा दोन्ही पण येतं. पण म्हातारा रडायला लागलो महाराज, सारखं एकाच डोळ्यातून पाणी यायचं, सारखं एकाच डोळ्यातून यायचं. एक जण डोकं लावणार होतं, ते म्हणलं मला माहिती म्हाताऱ्याच्या एकाच डोळ्यातून का पाणी येतं. सगळे म्हटले काय येतं, ते म्हणलं म्हाताऱ्याला किती मुलं आहे, म्हटले 2 आहे. म्हटले जे मोठं आहे ना त्याचं सगळं चांगलं आहे, लग्न झालं, त्याला मुलं आहे, त्याचं सगळं चांगलं आहे, पण लहान आहे ना त्याचं अजून लग्नच झालं नाही, म्हणून एकाच डोळ्यातून पाणी महाराज. त्याच्यासाठी रडायचं असतं तर दोन्ही डोळ्यातून आलं असतं ना. कुठेही डोकं लावतात आणि काही डोकं लावतात. किती सांगू, अगदी महाराज एका ठिकाणी 10व्याला गेले, 10व्याला मोठ्या माणसाचं 10वं होतं. आता मोठ्या माणसाचं 10वं म्हटल्यानंतर सगळे मोठे मोठे माणसं महाराज तिथं, सरपंच, उपसरपंच, अगदी आमदार 10व्याला आलेले, सगळे आलेले. प्रवचनाला मी होते आणि अगदी मात्र त्या ठिकाणी संप्रदायाचा नियम आहे, प्रवचन करावं 1 तास, कीर्तन करावं 2 तास, आणि जो अखेरात चालतो त्याला तमाशा म्हणतात. म्हणून किती हुशार आणि किती तत्वज्ञानी कीर्तनकार असला तरी 11च्या पुढे जाता कामा. किती मांडायचं असलं तरी 11च्या आतच. कळतंय ना तुम्हाला? काही काय म्हणतात रंगत गेलो 12 वाजेपर्यंत, तो काही तमाशा आहे का रंगायला? कीर्तन क्षेत्रातल्या परंपरेचं पालन करायचं असेल तर त्या कीर्तनकाराला अर्थ आहेत महाराज. पहिल्या दिवशी जागराचं बोलून चालत नाही आणि जागराच्या दिवशी नामपर बोलून चालत नाही, त्याला खरा कीर्तनकार म्हणतात. ज्याला जागर आणि नामातला फरक कळतो, ज्याला संप्रदायातला फरक कळतो, त्याला खरं कीर्तनकार म्हणतात. कसंही उठायचं, कोणाचं ऐकत बसायचं नाही. कळतंय ना तुम्हाला? खूप झाले महाराज, कोणाचं ऐकायचं नाही आणि कुठेही बसायचं नाही. ज्याचं ऐकायचं त्याच्या पूर्ण अभंगाकडे लक्ष द्यायचं. हा
कीर्तनकार पूर्ण अभंग सोडवतो का, शेवट त्याचा व्यवस्थित करतो का, की अभंगाच्या व्यतिरिक्त बोलतो आणि जो अभंग सोडून बोलत असेल त्याला कीर्तनकार म्हणता कामा नये. या कीर्तन परंपरेतलं पालन करायचं असेल ना महाराज तर कीर्तन ऐकले पाहिजे. माझा विषय असा चालू होता की मात्र त्या ठिकाणी 10व्याचं प्रवचन 1 तास, आता फारच रंगलं तर 5-1 मिनिटं वाढत आहेत, परंतु मात्र त्या ठिकाणी 1 तास अगदी मात्र विधी आटोपला आणि विधी आटोपल्याबरोबर प्रवचनही आठवत आलं. पण जे जरा जवळचे होते ते म्हटले ताई पिंड ठेवलाय पण अजून काही घेत नाही, तुम्ही 15 मिनिटं लांबवा, 15 मिनिटं लांबवा. म्हटले लांबवायला हरकत नाही पण पाकिट काही वाढून भेटणार. माणसं लांबवायला सांगतात पण पाकिटात काही वाढ करत नाही, सोपी गोष्ट नाही. म्हणून 15 मिनिटं वाढवलं, परंतु मात्र त्या ठिकाणी पिंड ठेवला. पण काही केल्या कावळा काही पिंड, सारे लोक खोळंबले. आता सामान्य लोकांचं सोडा, ते काय कीर्तनकार का आला बसला गेला नसला ते काय कीर्तनकार का नाही ना महाराज. आमदार आलेले, आमदार रोज ही सिद्ध बसायची सवय, आमदारही खोळंबले. सारखे पिंडाकडे पाहिजे, कावळ्याकडे पाहिजे, कावळा तिथंच बसेल, कावळ्याकडे पाहिजे, पिंडाकडे पाहिजे. बोलताही सोयने जाताही सोयने. निघून जावं तर पुन्हा लोक निवडून देतात की नाही हा प्रश्न, कारण ते त्याच्यासाठी खोळंबलेले असतात, बाकी विषय नसतो ना महाराज. ते सारखं कावळ्याकडे पाहिजे, पिंडाकडे पाहिजे. बरं काही बोलता सोय नाही. 1 तास झाला. मला सांग कावळ्याच्या मनातलं कोणाला कळत आहे का? काय म्हणणं आहे तुमचं? नाही ना. चाणक्य महाराज सांगतात 4 गोष्टी चतुर आहेत महाराज. कोणत्या कोणत्या व्यवस्थित आहे का? पक्ष्यांमध्ये कावळा चतुर आहे, 4 पायाच्या जनावरांमध्ये कोल्हा चतुर आहे, बायकांमध्ये माळी जातीची बाई चतुर आहे. म्हणजे इथं कोणी माळी असेल तर काही वाईट वाटून घेऊ नका, चतुर म्हणजे चाणक्य बरं का. आणि पुरुषांमध्ये नावी जातीचा माणूस चतुर आहे. तुम्ही पहा, ज्याला पेपर वाचायला वेळ नाही, बातम्या ऐकायला वेळ नाही, त्यानं सकाळी उठायचं, नाव्याच्या टपरीत बसायचं, सगळ्या जगाच्या खबरी तिथं असतात. तुम्ही पहा, याचा थुका त्याला त्याचा थुका याला. तुम्ही पहा ना, सगळ्या जगाच्या खबरी नाव्याकडे. इतकं चाणक्य बुद्धी असते महाराज. म्हणून मला सांगायचा विषय एक होता की चाणक्य महाराज सांगतात पक्ष्यांमध्ये कावळा चतुर आहे. कावळ्याच्या मनातलं कोणाला कळत नाही, कोणालाच कळत नाही. आमदार सारखी कावळ्याकडे पाहिजे, पिंडाकडे पाहिजे, कावळ्याकडे पाहिजे, पिंडाकडे पाहिजे. पण कावळा काही पिंड घेईना. पण आमदाराचा पिय जरा हुशार होता. तुम्ही म्हणलं आमदार साहेब मला माहिती आहे कावळा का पिंड घेत नाही. मूर्ख आहेत का? अरे 1.5 तास झाला, सांग ना पटकन कावळा का पिंड घेत नाही. ते म्हणलं आमदार साहेब मात्र त्या ठिकाणी सांगतो. तो तुमचा कोण होता? म्हणले माझा कार्यकर्ता होता. तुम्ही त्याला काय कबूल केलं होतं? तुम्ही त्याला म्हटले होते झेडपीचं इलेक्शन लागलं पहिलं तिकीट तुला असते. ते तिकीट आधीच गेलं म्हणून कावळा पिंड घेत नाही. आमदार म्हणले मग आता काय करू? पी हुशार होता आणि ते पहिल्यापासून चालत आलं ना. काय पहिल्या राजापेक्षा प्रधान हुशार आणि आता मंत्र्यापेक्षा त्याचा पी हुशार. म्हणजे किती खडी खायची किती डांबर खायचे, मंत्र्यापेक्षा पियाला जास्त माहित आहे. म्हणून मंत्र्याला वशील लावायचं नाही, पियाला वशील लावायचा. पी हुशार. पीने सांगितलं आमदार साहेब मला माहिती आहे कावळा का पिंड घेत नाही. तो तुमचा कार्यकर्ता होता, तुम्ही त्याला कबूल केलं होतं, पण ते तिकीट आधीच गेलं म्हणून कावळा पिंड घेत नाही. आमदार म्हणले मग आता काय करू? म्हटले पिंडा पैसे जा, हात जोडा, पाणी सोडा आणि त्याला म्हणा बाबा जरी तुला तिकीट दिलं नाही काही वाईट वाटून घेऊ नको, तुझ्या मुलाला का होईना दिल बाबा, घे पिंड. घेतला काय कावळ्यानं पिंड. काही काहींचं डोकं लावणं सुद्धा कामाला येत, काही काहींचं डोकं लावणं सुद्धा कामाला येतं. फार डोके लावणारी माणसं आहेत महाराजात. काय सांगाव तुम्हाला, काही काही 10 वेळा निघताना पुडी घेऊन निघतात, पुडी तंबाखूची. आम्ही बरेच पाहतो ना, आम्हाला लवकर बोलवतात आणि ते लवकर येत नाही. तुम्ही पहा प्रवचन करायला जेवढी घाई करतात ना माणसं, प्रवचन करा अगदी जाऊ द्या, ते नंतर येतात आणि ते आम्हाला सांगतात 6:45लाच आम्ही येतो बरं का. ते 8ला येतात आणि आम्हाला 6:45ला बोलतात. आम्हाला सगळं माहित राहतं कोण काय घेऊन येतं कोण काय घेऊन येतं. पाहिलं का काही काही लोक तर बाटली घेऊन येतं, बाटली. ते म्हणतात ताई याला बाटलीशिवाय जमतच नव्हतं. एवढे माणसं वाईट. आणि मला सांगायचे काही डोकं लावतात आणि कुठेही डोकं लावतात. किती डोकं लावणारे सांगू. एक असं म्हातारं 75 ओलांडलेलं, पहाटे 5 वाजल्यापासून जीव काढायला लागलं कडे. पहाटे 5 वाजल्यापासून जीव काढायला लागलं. आणि जीव जाताना पहिल्यांदा काय जाते माणसाची? वाचा जाते. म्हणजे तुम्ही जीव जाताना पाहिले असं मी समजते बरं का. जीव जाताना काय जाते? वाचा जाते. पहाटे 5 वाजता जीव काढायला लागलं, म्हाताऱ्याची वाचा गेली. म्हाताऱ्यानं खुणवा खुणवीचा कार्यक्रम सुरू केला. ज्याला बोलता येत नाही तेच फार बोलण्याचा प्रयत्न करत असतं.
तुम्ही पहा, म्हाताऱ्यानं खोनवा खोनवीचा कार्यक्रम सुरू केला. म्हातारा असं करायचं काही कोणाला कळलं, असं करायचं काही कोणाला कळलं. पण एक डोकं लावणार होतं. ते म्हणलं मला माहिती बाबा काय म्हणतात. ते म्हणलं काय म्हणतात बाबा? अरे बाबा म्हणतात जेवढं काही डबुलं कमवलं होतं ते मागच्या भिंतीत पुरलंय म्हणतात. भिंत पाडली, भिंत डबुला सापडला नाही. ते म्हणलं म्हातारीची दिशाभूल झाली असावी, इकडच्या भिंतीत पुरला असावं. इकडची पाडली, डबुला सापडलं नाही. इकडची पाडली, डबुला सापडलं नाही. अख्खं घर पाडलं, घर पण डबुला सापडलं नाही. पण म्हाताऱ्यासारखं असं करायचं काही कोणाला कळलं ना. पण मुलांनी विचार केला म्हाताऱ्याचं डबुला सापडलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. काही करायचं म्हाताऱ्याला बोलायला लावायचं. म्हणून आयुर्वेदामध्ये एक मात्रा अशी मिळते, तिचं नाव आहे संजीवनी मात्रा. ती खाल्ल्यानंतर काही कालावधीपुरतं बोलण्याची क्षमता निर्माण होत असते. ती संजीवनी मात्रा मुलं गेले 10,000 रुपयाला संजीवनी मात्रा आणली, बाबाच्या हातात दिली. म्हाताऱ्याला सांगितलं बाबा मेन बोलायचं, मेन महत्वाचं बोलायचं, भलत संत बोलायचं नाही. भलत माहिती ना बाई, तू कधी आली ग, तुझं बरं आहे का ग, तो भगवंताच्या वाटण्या झाले का ग विचारायचं नाही. मेन बोलायचं, मेन. म्हाताऱ्यानं संजीवनी मात्रा खाल्ली आणि मग मुलांना पोराव काय बोलू महत्वाचं. मुलं म्हटली बाबा डबुलं कुठं ठेवलंय डबुलं. म्हातार म्हणलं अरे 30 रुपये रोजाने काम करता करता माझे दिवस गेले, कशाचं डबुलं. मग बाबा सकाळपासून असं करते ना असं करते म्हणते तरी काय. म्हातार म्हणलं पोरं दुसरं तिसरं काही नाही रे, मी एवढंच म्हणत होतो आपली जी गहू चाळायची चाळण आहे ना ती शेजारण्यानं नेली. महाराज घर पाडलं, घर 10,000 रुपये घातले. कारण का प्रश्न कळाला. ज्याला प्रश्न कळत नाही तो कुठेही डोकं लावतो, तो कसंही डोकं लावतो. म्हणून निळोपारांनी विचारलाय प्रश्न, येथे येऊन केले काय. तुम्ही इथं आलात, मृत्यूलोक तुम्हाला मिळालात, नरदेह तुम्हाला मिळाला, पण या मृत्यूलोकात आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं, प्रपंचाचा किती पसारा मांडला याच्याशी कर्तव्य नाही. वेड्या धड्याचाही प्रपंच होतो आणि शहाण्याचाही प्रपंच होतो, यात नवल नाही. प्रपंच कसा केला, किती केला हे महत्वाचं नाही, पण इथे आल्याच्या नंतर तुम्ही भक्ती केली का. सगळं एका बाजूला आणि भक्ती एका बाजूला. कशा पद्धतीने सांगते का, मुलीनं मुलगा पाहिला, मुलानं मुलगी पाहिली. सध्या लग्न करताना दोघांनी एकमेकाला पाहणं गरजेचं आहे. नाही तर आई बोलतं पाहायची, पोरगी दुसऱ्याच्याच बरोबर सैराट व्हायची. असं नको व्हायला, म्हणून दोघांना एकमेक दाखवलेच पाहिजे. मुलीनं मुलगा पाहिला, मुलानं मुलगी पाहिली, दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आता उत्तर द्यायचं बरं का. तुम्ही अगदी जागे आहात असं म्हणून प्रश्न विचारते. अगदी लग्नाला आम्हाला सांगा असं कोणत्या ग्रंथात लिहिलंय का लग्नाला मंडप असलाच पाहिजे. असला काय नसला काही लग्न होणार. लग्नात लॉन्स असला काही नसला काही लग्न होणार. लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग असली काही नसली काही लग्न होणार. फोटोग्राफर असला काही नसला काही लग्न होणार. कन्यादानात फ्रीज असलं काही नसलं काही लग्न होणार. वॉशिंग मशीन असलं काही नसलं काही लग्न होणार. मिक्सर असलं काही नसलं काही लग्न होणार. अगदी जेवायला जिलेबी असली काही नसली काही लग्न होणार. लाडू असले काही नसले काही लग्न होणार. नवरीचे काका काकू असले काही नसले काही लग्न होणार. नवरदेवाचे काका काकू असले काही नसले काही लग्न होणार. नवरीचे भाऊ बहीण असले काही नसले काही लग्न होणार. नवरदेवाचे भाऊ बहीण असले काही नसले काही लग्न होणार. नवरीचे मामा मामी असले काही नसले काही लग्न होणार. नवरदेवाचे मामा मामी असले काही नसले काही लग्न होणार. नवरीचे काका काकू असले काही नसले काही लग्न होणार. नवरदेवाचे काका मावशी असले काही नसले काही लग्न होणार. नवरीचे आई बापा असले काही नसले काही लग्न होणार. नवरदेवाचे आई बापा असले काही नसले काही लग्न होणार. नवरी नवरदेवा असले काही नसले काही लग्न काही काही होणार म्हणतात. बाकीचं सगळं असू द्या लग्नात आणि नवरदेव नवरी नसू द्या, मग लग्न कोणाचं. लग्न कोणाचं सगळं आहेत महाराज. जेवायला पाची पकवान आहे, सगळे नातेवाईक आहे, भला मंडप टाकला, लॉन्सवर लग्न आहे, सगळं आहे आणि नवरदेव नवरीच नाही, मग लग्न कोणाचं. लग्नामध्ये नवरदेव नवरी गरजेची आहे. आता ऐका महाराज, सगळ्या बायका इथं बसल्यात, तुम्ही स्वयंपाक घरीच बनवतात ना. असा प्रश्न मुद्दाम केला कारण बाई ठेवतात ना बरेच लोक. खरं सांगू का महाराज, सगळे काम दुसऱ्या बाईने केले तर चालतात, पण घरात जेवायला घरातल्या बाईनीच बनवावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण जेवण अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून असं समजते की तुम्ही सगळ्या स्वयंपाक बनवतात ना. हा नाही असं काहीतरी करत चला, बनवता ना. हा अगदी मला सांगा, आता उत्तर तुम्ही द्यायचं बरं का.
तुमच्याकडे बाजू आली पक्क उत्तर द्यायचं, खंबीरपणे उत्तर द्यायचं, कारण महिला सप्ताह आहे. घाबरायचं 50% आरक्षण आणखी मिळणारे, काही चिंता करू नका, परंतु त्याचा गैरफायदा घेऊ नका. म्हणजे बरं. विढाला 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 विठ्ठला. कढई गॅसवर ठेवली, भाजीला तेल कमी जास्त असलं काय नसलं काय भाजी होणार, बरोबर ना. जिरे असले काय नसले काय भाजी होणार, मोहरी असली काय नसली काय भाजी होणार, हिंग असलं काय नसलं काय भाजी होणार, कढीपत्ता असला काय नसला काय भाजी होणार, कोथिंबीर असली काय नसली काय भाजी होणार, लसूण असला काय नसला काय भाजी होणार, लाल मिरची कमी जास्त असली काय नसली काय भाजी होणार, गरम मसाला असला काय नसला काय भाजी होणार, लाल मसाला असला काय नसला काय भाजी होणार, हळद कमी जास्त असली काय नसली काय भाजी होणार, मीठ असलं काय नसलं काय भाजी नाही होणार ना. सगळं असू द्या आणि मीठ नसू द्या, ज्याच्यात मीठ नाही ते नीट लागत का महाराज. ज्याच्यात मीठ नाही ते नीट लागत नाही. किती सुगरण असू द्या, सगळं असू द्या आणि मीठच नसू द्या ते नीट लागणार नाही. रुची नेदी अन्न त्यात नसता लवण. रुचकर कधी लागतं, त्यात लवण टाकलं की ते रुचकर लागत असतं महाराज, त्याच्याशिवाय त्याला चव येत नाही. म्हणून जेवणामध्ये मीठ गरजेचं आहे. मीठ सांगू किती गरजेचं आहे, बसल्या बसल्या ऐका. अगदी मात्र त्या ठिकाणी मला प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान श्रीकृष्णाच्या किती बायका? 16,108, बरोबर ना. तुम्ही फक्त ऐकायचं, त्या भानगडीत पडायचं नाही. तर तुम्ही म्हणाल त्याने एवढ्या केलं मी एखादी सध्या एक मिळणं सुद्धा मुश्किल आहे महाराज. एक वर्ष स्थळ सुद्धा जमू नाही राहिले गावागावांमध्ये. सोपं नाही ना. इतकी मुलींची संख्या घटलीत महाराज. मला सांगायचं आहे की भगवान श्रीकृष्णा 16,108 बायका. देवाला असं वाटलं सगळ्या विश्वाला वेळ देतो, कधीतरी पत्न्यांना वेळ दिला पाहिजे. भगवान परमात्मे सगळ्या पत्न्यांसमोर बसले. बसल्याबरोबर भगवंताकडे सगळ्या पत्नी बघू लागल्या. एक पत्नी त्यातली उठली आणि उठल्याबरोबर देवाकडे पाहू लागली आणि देवाकडे बघितल्यानंतर देवाला विचारलं, भगवंता इतक्या दिवसानंतर तुम्ही मला भेटलात, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला सांगू, बायको किती म्हातारी झाली त्या नवऱ्याला एकच प्रश्न विचारते. कोणता सांगू का? मी तुम्हाला आवडते का? एवढाच प्रश्न विचारते महाराज. किती म्हातारी होऊ द्या तरी विचारते, मी तुम्हाला आवडते का? आवडली म्हणूनच केली बाई. तिथे काही नाविलाज होता का? नाही ना. म्हणून मात्र त्या ठिकाणी एक पत्नी उठली, देवाला विचारलं, देवा मी तुम्हाला आवडते का? देवानं सांगितलं हो. म्हटले मी कुणासारखी आवडते? असं उत्तर नकोय. हो मी कुणासारखी आवडते? देवानं सांगितलं खरं सांगू, अगदी खरं सांगू, तू ये ना मला बुंदीच्या लाडू सारखी आवडते. दुसरी पत्नी उठली, ती म्हणली देवा ती बुंदीच्या लाडू सारखी आवडते, मी आवडते का तुम्हाला? देव म्हटले हो. म्हटले मी कुणासारखी आवडते? तू ये ना मला अगदी जिलेबी सारखी आवडते. तिसरी पत्नी उठली, देवा मी. देवानं सांगितलं हो. म्हटले मी कुणासारखी आवडते? तू ये ना मला अगदी गुळासारखी आवडते. चौथी पत्नी उठली, देवा मी. देवानं सांगितलं हो. म्हटले मी कुणासारखी? तू ये ना मला साखरेसारखी आवडते. एक 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 गोड 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 पदार्थ आठवले, प्रत्येकीला उत्तर दिलं. शेवटी उरल्या तर रुक्मिणी आई साहेब. त्या आल्यानंतर तिनं विचारलं, भगवंता सर्व आवडतात तुम्हाला, सर्व आवडतात, पण मी तुम्हाला आवडते का? देवानं सांगितलं हो. म्हटले असं उत्तर नकोय, मी कुणासारखी आवडते? देव म्हटले खरं सांगू, खरं सांगू तुला, तू ये ना मला अगदी मिठासारखी आवडते. मीठ म्हटलं रुक्मिणी आई साहेबांना राग आला. सगळ्या गोड पदार्थांसारखी आवडतात, मी त्या खराट मिठासारखी आवडते? नाही बोलणार देवा तुमच्याशी. बरं रुक्मिणी आई साहेबांचा एक सेपरेट रूम होता, रागाने बसायचा. ते काही साध्या नव्हत्या, राग त्या क्षणाला होता महाराज. आणि मात्र त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेब रागाच्या खोलीत बसल्या. भगवंत तिथे गेले. अहो दार उघडा, दार नाही उघडणार देवा. सगळ्या गोड पदार्थांसारखी आवडतात, मी त्या खराट मिठासारखी आवडते, नाही उघडणार देवा दार. मग मात्र देवाने विचार केला, रुक्मिणी आई साहेबांचा राग काढायचा. आता मला सांगा, जो सगळं विश्व सांभाळू शकतो त्याला आई साहेबांचा राग काढता येणार नाही महाराज? अरे विश्वाचा मालकच तो आहे. कारण माऊली वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. जे जगाती चालिता संपूर्ण जगताला चालवणारा तो, आणि त्या परमात्म्याला रुक्मिणी आई साहेबांचा राग काढता येणार नाही. तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी भगवंताने राग काढायचा ठरवला, कारण देव इतके चतुर आहेत महाराज. चतुरात शिरोमणी गुणला वनाची खाणे, मुकुटा
गणेशाची बेटा चतुरा तो शिरोमणी कुणाला राजा विहारी मुकुटाचा मणी संध्या तुझी तो चतुरा तो चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी किती चतुर आहेत महाराज. अंतर्मनातलं ओळखतो इतका तो चतुर आहे. तुकोबाराय म्हणतात देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. अंतर्मनातलं ओळखतो तो इतका चतुर आहे. त्यांना रुक्मिणी आईसेवांचा राग काढता येणार नाही का? रुक्मिणी आईसेवांचा राग काढायचा ठरवला आणि रुक्मिणी आईसेवांना सांगितलंय बघा राज्यामध्ये चुलबंद आमंत्रण दिलंय. सर्व लोक जेवायला राज्यात येत आहे पण सर्व लोकांच्या जेवणाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय. रुक्मिणी आईसेवांना आनंद झाला. 16,108 बायकांपैकी आपल्याला एवढी मोठी जबाबदारी मिळाली. खूप आनंद वाटला आणि आनंद वाटल्याबरोबर तेवढ्यात मात्र भगवान परमात्म्याने सर्व किचन मधल्या शिप मात्र त्या ठिकाणी आचार्यांना सांगितलंय बघा रुक्मिणी आईसाहेब सांगतील सगळा स्वयंपाक तसाच बनवायचा पण माझं तुम्हाला ऐकावं लागेल. म्हटले काय देवा? हे बघा रुक्मिणी आईसाहेब सांगतील सगळं तसंच बनवा पण माझं ऐकावं लागेल. एकही पदार्थात मीठ टाकायचं नाही. आता देव होते देवाचं ऐकावं लागणार. सर्व लोक जेवायला सगळा स्वयंपाक झाला. सगळे जेवायला आले. महाराज ते देवाच्या घरी जेवण होतं. चांदीची लोटी चांदीची वाट्या चांदीची ताटं आणि सगळेजण मात्र त्या ठिकाणी आल्याबरोबर सर्वजण जेवायला बसलेत. महाराज ताटाच्या भोवती रांगोळी कारण संत कदाचित दारात येत असताना ते अतिथी येत असताना देवरूपाने येत असतात. त्यांच्या जेवणाची सोय सुद्धा तशी करावी लागते. दाटाच्या भोवती रांगोळी धूप लावलेली अगरबत्ती लावलेली आणि मात्र त्या ठिकाणी प्रत्येकाने श्लोक म्हटला. पुंडलिक वरदा बोलले आणि बोलल्याबरोबर अगदी मात्र त्या ठिकाणी ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. ताटाच्या भोवती पाणी का फिरवायचं? मुंग्या येऊ नये म्हणून. मला तेच माहित होतं. मला माहित होतं तुम्ही तेवढंच बोलणार आहे. मुंग्या येऊ नाही म्हणून नाही. सांगू का फिरवायचं? त्याला एक कारण आहे महाराज. ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं त्याला असं कारण आहे की आपण कुणाच्याही घरी जेवायला जाताना कदाचित ती स्त्री जर स्वयंपाक करत असेल तर तिच्या मनातले विचार हे स्वयंपाकामध्ये जेवणामध्ये उतरत असतात. ते संकल्प विकल्प वाईट विचार कदाचित ते त्याच्यामध्ये उतरत असतात आणि आपण ज्या वेळेला ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यावेळेला ते विचार अगदी मात्र ते विकार जे आहेत ते निघून जातात आणि त्या जेवणाचं रूपांतर प्रसादात होत असतं. म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकानं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं आणि फिरवल्याबरोबर पहिलाच घास वरण भाताचा घेतला तोंडामध्ये टाकला पण आतमध्ये बॅनर होता बिन मिठाचे पदार्थ आतमध्ये येण्यास बंदी आहे. ते काय आज जाईना पण त्याच्या शेजारी बसलेलं त्याचं डोकं लावणार होतं. शेजारी माणूस बसताना सुद्धा व्यवस्थितच बसलं पाहिजे हो जेवायला. त्यानं दुसऱ्याला आग्रह करायचं स्वतः काहीच घ्यायचं नाही असं नको बघा. उपाशी उपाशी पशीच बसलं पाहिजे. कळतंय ना तुम्हाला? त्याचं जर भरेला असेल आणि ते जर आपल्या शेजारी बसलं दुसऱ्याची फजिती मारा. म्हणून मात्र त्या ठिकाणी उपाशी उपाशीच्या शेजारी पाहिजे. आणि ते शेजारचं म्हणले बघ ते आज जाईना ना तोंडी लावू काहीतरी. ते म्हणलं काय लावू तोंडी? ते म्हणलं बघ ताटात भजे भजे एक एक भज उचललं तोंडात घाल. प्रत्येकानं भज उचललं तोंडात टाकलं पण भज्यातही मीठ नव्हतं. तेही आज जाईना पण त्याच्या पलीकडचं आणखीन डोकं लावणार. ते म्हणलं याला टाकलायचं असेल तर काहीतरी पातळ प्यावं लागलं. ताटाच्या शेजारी वाट्या होत्या. वाट्यांमध्ये तरण झालेला सार होता. सार माहिती ना अख्ख्या जेवणाचा सार. तो सार बरं का. तो सार प्रत्येकानं वाटी उचलली पहिलाच फुरका मारला. खोटं नाही सांगत दिवसा तारी दिसायला लागली. दिवसा काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर बिनमिठाचा सार प्या. काय होतंय ते सामनगावला सांगायला या. काय टेन्शन घेऊ नका. प्रत्येकानं साराचा
देवाचा फुरका मारला आणि प्रत्येकानं घास तुंकून बाहेर काढला. महाराज प्रत्येकानं घास तुंकला आणि बाहेर काढला आणि मात्र कोणीच जेवण केलं नाही. रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. भगवंताची नजर रुक्मिणी आईसाहेबांकडे गेली आणि मग रुक्मिणीला विचारलं, मला सांग रुक्मिणी, मला सांग जेवणात कशाची गरज आहे? म्हटले देवा जेवणात मिठाची गरज आहे. मग मला सांग रुक्मिणी, माझ्या जीवनात कुणाची गरज आहे? ती म्हणली देवा माझी गरज आहे. मला सांगायचं एकच, जेवणात मीठ गरजेचं, लग्नात नवरदेव नवरी गरजेची आणि जीवनाच्या व्यवहारामध्ये भक्ती गरजेची. आणि ती तुम्ही केली का? हा जर देह तुम्हाला मिळालायत ना, मग तो कशासाठी मिळाला हे जर तुम्हाला कळालं नसेल तर ते आपल्याकडनं होऊ शकत नाही.